न्यूजचा आजचा सर्वात मोठा न्यूज बॉम्ब ते म्हणजे पुढारी न्यूजच्या बातम्यांनी लोकसेवा आयोगाकडून या बातम्यांची दखल घेतलेली आहे। उपजिल्हाधिकारी पदासाठी निवडलेल्या बोगस उमेदवारांना वगळण्यात आलंय। 3 बोगस दिव्यांग उमेदवारांना सुधारित निवड यादीतून डच्चू देण्यात आलाय। बाळू मार्कड, रुपेश पागोरे आणि पुरुषोत्तम कोकरे अशी त्यांची नावं आहेत। पुढारी न्यूजने बाळू मार्कड दिव्यांग नसल्याचं उघड केलेलं होतं। रुपेश पागोरे दिव्यांग फेरपडताळणीमध्ये गैरहजर राहिला होता, तर पुरुषोत्तम कोकरेचं दिव्यांगत्व 40% कमी आढळलं होतं। दिव्यांग फेरपडताळणीमध्ये 9 पैकी 6 जण हे पात्र असल्याचं दिसून आलेलं होतं। पुढारी न्यूजने बाळू मार्कड दिव्यांग नसल्याचं समोर आणलेलं होतं। रुपेश पागोरे हा गैरहजर राहिला होता, तर पुरुषोत्तम कोकरेचं दिव्यांगत्व 40% पेक्षा कमी असल्याचं दिसून आलं होतं। 6 उमेदवार पात्र ठरलेले आहेत, तर हे 3 उमेदवार अपात्र ठरले आहेत। अपात्र झाल्यानंतर आयोगाने त्यांच्यावर कारवाई करणार का हे अजून स्पष्ट केलेलं नाहीये। किरण ताजने आपल्याला अपडेट देत आहेत। किरण, पुढारी न्यूजच्या बातमीची सगळ्यात मोठी दखल म्हणायला हवी ही, वारंवार तुम्ही याचं वार्तांकन केलेलं आहे। अगदी खरं, आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसांपासून राज्यसेवेच्या संदर्भातले जे दिव्यांग उमेदवार होते त्या दिव्यांग उमेदवारांच्या संदर्भामध्ये वेगवेगळी चर्चा सुरू होती। अनेक त्यामध्ये दिव्यांग जे उमेदवार आहे ते बोगस असल्याची देखील चर्चा होती आणि अशी सर्व परिस्थिती असताना मॅटच्या आदेशानुसार लोकसेवा आयोगानं त्या सगळ्या दिव्यांग उमेदवारांची फेरपडताळणी सुरू केलेली होती। त्या सगळ्या अनुषंगानं 9 उमेदवारांची या सगळ्या संदर्भामध्ये फेरपडताळणी करण्यात आली आणि त्यामध्ये 3 उमेदवार हे अपात्र ठरलेले आहेत, 6 उमेदवार यामध्ये पात्र झालेले आहेत आणि आणखी त्यामध्ये जे दोघं होते वेटिंग लिस्टमध्ये त्यांना यामध्ये पात्र करण्यात आलेलं आहे। एकूणच जर बघितलं तर बाळू मार्कड याचं इतिवृत्त पुढारी न्यूजनं दाखवलेलं होतं, तो दिव्यांग नसल्याचं नमूद केलेलं होतं आणि त्याचीच दखल घेण्यात आलेली आहे। बाळू मार्कडला 45% इतकं दिव्यांगत्व आधीच्या काळामध्ये दाखवण्यात आलेलं होतं, ते फेरपडताळणीमध्ये अवघे 1% दिसून आलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला पुरुषोत्तम कोकरे याचं देखील 40%च्या वरती दिव्यांगत्व होतं, मात्र फेरपडताळणीमध्ये 40%च्या खाली त्यांचं दिव्यांगत्व आलेलं आहे। आणि एकूणच जर बघितलं तर या सगळ्या काळामध्ये फेरपडताळणीच्या संदर्भामध्ये अहवाल कधी सादर होणार अशी सगळी परिस्थिती असताना आजच्या दिवशी अहवाल सादर करण्यापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं यादी प्रसिद्ध केलेली आहे आणि या यादीवरून या उमेदवारांना 3 जे उमेदवार होते जे अपात्र ठरलेले आहेत त्यांना या यादीतनं डच्चू देण्यात आलेलं आहे। एकूणच जर बघितलं तर आता या सगळ्या दरम्यान त्यांचं उमेदवारी जवळपास रद्द झाली असं म्हणायला हरकत नाही। मात्र आता दुसऱ्या बाजूला लोकसेवा आयोगाकडनं या 3 उमेदवारांच्या संदर्भामध्ये काय कारवाई केली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारवाई कशा पद्धतीने केली जाऊ शकते, काही नियम आहेत का लोकसेवा आयोगाचे या संदर्भात? यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर मॅटच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी नियमावली आहे त्यामध्ये फेरपडताळणीला जर एखादा उमेदवार गैरहजर राहिला तर त्याला त्यामध्ये पात्र केलं जात नाही। यामध्ये किरण मी थोडंसं थांबवते आपल्याला, आपल्यासोबत बच्चू कडू आहेत। बच्चू कडूजी, आपण हा प्रकार बघितलेला आहे, म्हणजे दिव्यांगांचा खरं तर ज्या जागांवर हक्क असतो त्या जागी हे असे प्रकार समोर आलेले आहेत, आपली प्रतिक्रिया? हे आपण शोधून काढले होते 450 लोक, त्याच्यातले 20-25 लोक खरे होते आणि त्यांच्या बाजूने आम्ही उभं राहिलो। पण जे बोगस आहे त्याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्याची एक समिती तयार केली गेली होती। आम्ही MPSC ला पण पत्रव्यवहार केला होता आणि आता काही प्रमाणात कारवाई सुरू झालेली आहे। मला असं वाटतं का जे हक्काचं आहे दिव्यांगांच्या, त्यांच्या त्या अतिशय अडचणीत असणाऱ्या लोकांचा जर अधिकार कोणी चांगले लोक घेत असेल तर त्यावर मला असं वाटते का कडक कायदा होणं फार गरजेचं आहे। त्याच्यात जन्मठेपची शिक्षा पण दिली पाहिजे, कारण हे मोठी गोष्ट आहे। ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्या अशा अडचणीत असणाऱ्या लोकांचा जो हक्क आहे तो हिणवून घेत असेल तर त्याला कोणी माफ करता कामा नये। पण राज्य सरकार पाहिजे तसं मला वाटतं अजूनही गंभीर नाही असं एक चित्र आहे।
बच्चू कडूजी, याच्यामध्ये हे जे उमेदवार आहेत जे अपात्र ठरलेले आहेत त्यांच्यावर पुढे काय शिक्षा होईल ते समोर होईल, मात्र त्यांना अशा प्रकारची खोटी प्रमाणपत्र जे देत आहेत ते मात्र सुशेगात राहत आहेत, ते मात्र मोकळे राहत आहेत. पुऱ्या महाराष्ट्रामध्ये ते तानाजी आहे सावंतचं, पण तानाजी सावंत कडून काही कारवाई होत नाही. आता ही 3 सीएचची सही असतं, 2 तज्ञ डॉक्टरांच्या सह्या असतं. ज्यांना 2-2, 1-1 लाख रुपये महिना कमवतोय ते लोक 10,000, 20,000 रुपये घेऊन बोगस प्रमाणपत्र देतं. ही हरामखोरी आहे. त्यांना 10 मारावं आणि 1 मोजावं अशी अवस्था आहे. आमचं मंत्री, तुम्हाला माहिती आहे, मंत्री आजकाल फक्त स्वतःचा बिझनेस चालवण्यासाठी सरकारमध्ये मंत्रीपद घेतात, स्वतःचे बिझनेस चालवतात आणि प्रशासन त्या पद्धतीनं काम करायला लोकहिताचं तयार नाही आहे. अतिशय वाईट अवस्था आहे देशामध्ये, राज्यामध्ये. बच्चू कडूजी, धन्यवाद आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर पुढारी न्यूजचा असा सगळ्यात मोठा न्यूज बॉम्ब ते म्हणजे पुढारी न्यूजच्या बातमीची दखल घेण्यात आलेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आणि जे दिव्यांग उमेदवार होते त्यांची फेर पडताळणी करण्यात आली, ज्यामध्ये 3 जण अपात्र आढळलेले आहेत. आता त्यांच्यावर काय कारवाई होते हे आपल्याला पाहावं लागणार आहे.